नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत व्हर्टिकल स्केलिंग आणि हॉरिझॉन्टल स्केलिंग. आजकाल इंटरव्ह्यूमध्ये सिस्टम डिझाईन या कन्सेप्टवरती एक प्रश्न विचारतातच. जर तुमचा एक्सपिरियन्स 2+ इयर असेल तर सिस्टम डिझाईन हा यावरती क्वेश्चन विचारणे हा कॉमन झाला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला खूप सारे बाकी जे कन्सेप्ट्स आहेत ते माहीत असणे खूप आवश्यक आहे. त्यातलाच एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे स्केलिंग. तर याबद्दल आज आपण जाणून घेऊया. कन्सिडर करा, तुम्ही एक अफलातून कोड लिहिलाय, एक काहीतरी भारी रॉकेट सायन्स काहीतरी एक G9 कोड लिहिलाय आणि तो कोड सध्या तुमच्या कम्प्युटरवरती रन होत आहे, तुमच्या डेस्कटॉपवरती रन होत आहे, ज्याला एक इनपुट लागतं आणि तो एक आउटपुट रिटर्न करतो. आणि तुमच्या कम्प्युटरमध्येच तुम्ही डेटाबेस सेटअप पण केलाय आणि जे पण काही डेटाबेस रिलेटेड ऑपरेशन्स आहे तुम्ही त्यावर तुमच्या कोडमधून करत आहात. तुम्ही तुमच्या या कोडबद्दल जो अल्गोरिदम तुम्ही लिहिलाय त्याबद्दल मी तुमच्या मित्रांना सांगितलं. तर एका मित्राला त्याबद्दल खूप इच्छा वाटली की तो कोड तुम्ही त्याला द्यावा यूज करण्यासाठी. पण तुम्ही विचार केला की हा कोड तर मी खूप मेहनतीने दिवस रात्र स्पेंड करून हा अल्गोरिदम डेव्हलप केलाय, तर मी हा कोड का बरं त्याच्यासोबत शेअर करू. पण तुम्हाला त्याची मदत पण करायची आहे. तर तुम्ही काय केलं, त्याला वाटू नये म्हणून तुम्ही तुमचा कोड ॲज अ सर्व्हिस म्हणून तुमच्या कॉम्प्युटरवरती रन केला आणि एक API एक्सपोज केला. API URL एक्सपोज केली, जी URL यूज करून जर तुमच्या मित्राने ती URL जर कॉल केली तर तुमचा अल्गोरिदम बॅकएंडमध्ये रन होईल आणि त्या अल्गोरिदमचा आउटपुट तो API तुमच्या मित्राला ॲज अ रिस्पॉन्स म्हणून रिटर्न करेल. म्हणजे इथं तुमचा पर्पज हा साध्य होत आहे. तुम्हाला तुमचा कोड शेअर करायची गरज नाही आणि तुम्ही तुमच्या मित्राला तुमचा कोड यूज करायला पण तुमचा अल्गोरिदम यूज करायला पण देत आहात. API म्हणजे काय? ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, ज्याला की एक रिक्वेस्ट पाठवावी लागते आणि तो API रिस्पॉन्स रिटर्न करतो. हा API बेसिकली तुमचा कोड कॉल करेल, त्याला जे इनपुट लागतं ते इनपुट फीड करेल आणि प्रोसेस करून आउटपुट जनरेट करेल आणि तो आउटपुट ॲज अ रिस्पॉन्स म्हणून तो API रिटर्न करेल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या हा API तुमचा आता रनिंग आहे, हे सर्व्हिस तुमच्या कॉम्प्युटरवरती रनिंग आहे आणि तुमचा मित्र हा यूज करत आहे. पण नाव तुमच्या बाकीच्या मित्रांना पण या अल्गोरिदम बद्दल माहिती झाली आणि त्यांची पण इच्छा आहे की तुम्ही त्यांना हा API यूज करायला द्यावा. तर सध्या आता तुमचे 1000 मित्र हा API यूज करत आहे आणि आणखी तुमचा जो अल्गोरिदम आहे तो पॉप्युलर झाला आणि 1000वरून जवळपास 10 लाख युजर्स तुमचा API हा यूज करत आहे. पण 10 लाख रिक्वेस्ट जेव्हा ॲट अ टाइम येतात तेव्हा तुमचं कम्प्युटर हे हँग होत आहे आणि तुमचं कम्प्युटर हे क्रॅश होत आहे, शटडाऊन होत आहे, कारण की एवढा सारा लोड, एवढी सारी प्रोसेसिंग तुमचं कम्प्युटर बिअर करू शकत नाही आहे. मग तुम्ही विचार केला, माझं कम्प्युटर पण जुनं आहे, जवळपास 2-3 वर्ष झाले आधी मी विकत घेतला होता कम्प्युटर आणि खूप जुनं प्रोसेसिंग पण आहे, प्रोसेसर पण आहे, रॅम पण खूप कमी आहे. मग मी विचार केला की चला मी मार्केटमध्ये जातो आणि एक ब्रँड न्यू कॉम्प्युटर चांगल्या कॉन्फिगरेशनचा विकत घेतो. मी मार्केटमधून एक नवीन कॉम्प्युटर बेस्ट कॉन्फिगरेशनचं एक विकत आणलं आणि ते सेटअप केलं आणि तिथं माझी सर्व्हिस रन केली. ठीक आहे, तुमचे 10 लाख युजर्स आता हॅपीली तुमचा अल्गोरिदम यूज करत आहे. पण तुमचा अल्गोरिदम हा आणखी पॉप्युलर झाला आणि 10 लाख वरून जवळपास 20 लाख युजर्स पर्यंत तुमचा अल्गोरिदम पॉप्युलर झाला आहे. 20 लाख लोक ॲट अ टाइम तुमचा अल्गोरिदम हा यूज करत आहे ॲज अ सर्व्हिस म्हणून API कॉल करून. पण आता 20 लाख युजर झाल्यावर पुन्हा जो नवीन तुमचा कॉम्प्युटर आणलेला होता तो पण हा शटडाऊन किंवा हँग व्हायला लागला. मग पुन्हा तुम्हाला क्वेश्चन आला की आता आणखी किती मोठा कॉम्प्युटर मी आणू, मार्केटमध्ये तर याच्यापेक्षा मोठा मिळत नाही, मग आता मी काय करायला पाहिजे.
तर तुम्ही इथं जो फर्स्ट ऑप्शन जो चूज केला होता की तुमचा आधी जुना कम्प्युटर होता, तुम्ही चांगल्या कॉन्फिगरेशनचा कम्प्युटर विकत आणला, ही जी प्रोसेस तुम्ही केली यालाच म्हणतात व्हर्टिकल स्केलिंग. म्हणजे तुम्ही तुमचा जो बॉक्स होता डेस्कटॉप बॉक्स त्याचं कॉन्फिगरेशन वाढवलं, यालाच म्हणतात व्हर्टिकल स्केलिंग. म्हणजे बाईंग अ बिगर मशीन इज नथिंग बट अ व्हर्टिकल स्केलिंग. पण आता 20 लाख युजर झाल्यावर तुमचा जो बिग बॉक्स आहे जो तुम्ही नवीन आणला, तो पण हँग मारायला लागला. पण आता तुमच्याकडे ऑप्शन नाही की आणखी मोठा बॉक्स तुम्ही घेऊन येसाल, कारण की देर आर लिमिटेशन्स इन बाईंग अ बिग कम्प्युटर. मग आता काय करायचं? आणि ॲट द सेम टाइम तुमच्या एरियामध्ये पाऊस आला आणि तुमची लाईट गेली आणि तुमचं कॉम्प्युटर हे शटडाऊन झालं. आता जे 20 लाख युजर्स तुमचा अल्गोरिदम यूज करत होते त्यांना अचानक तुमची सर्व्हिस अनअवेलेबल झाली आणि दे आर गेटिंग दे आर नॉट हॅपी विथ दॅट. त्याच्यामुळे तुमचे युजर्स तुमच्या अल्गोरिदम पासून डिटॅच व्हायला लागले आणि तुम्ही पण हॅपी नाही आहे त्या गोष्टीपासून. मग आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? तर याच्यासाठीच क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्स मार्केटमध्ये आलेले आहेत. मोस्ट पॉप्युलर क्लाउड प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस AWS, Amazon वेब सर्व्हिस आणि GCP, गुगल क्लाउड प्रोव्हायडर. तर क्लाउड म्हणजे काय? एक फॅन्सी वर्ड आहे, पण क्लाउड इज नथिंग बट सिमिलर टू युअर डेस्कटॉप मशीन. पण हा डेस्कटॉप मशीन स्वतःचा आहे तुमचा, आणि जो तुम्ही क्लाउडवरती घेणार आहे तो दुसरा कोणाचा तरी असणार आहे, म्हणजे AWS किंवा JCP या मोठ्या कंपन्यांचा. आणि तुम्हाला माहित नाही राहणार ते कम्प्युटर कुठे आहे, कुठे सिच्युएटेड आहे. फक्त तुम्ही तो कम्प्युटर यूज करणार आहात अँड दे विल गॅरंटी यू दॅट तुम्हाला जे प्रॉब्लेम फेस करायला लागले, तुमचा कम्प्युटर शटडाऊन झाला बाकी बाहेरच्या कॅलॅमिटीजनुसार, तर ते काही इथं होणार नाही आहे. तुमचं कम्प्युटर कधी शटडाऊन होणार नाही. 24/7 तुमचं कम्प्युटर हे रनिंग राहणार आहे. आणखी काही फॅसिलिटीज ते प्रोव्हाइड करतात, जसं की कॉन्फिगरेशन सेटिंग, रिलायबिलिटी, ह्या गोष्टी ते पूर्णपणे ॲश्युअर करतात की तुम्हाला त्या प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, तुमचा हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला. आता तुमचं सर्व्हिस ही पूर्णपणे 24/7 अवेलेबल आहे. कधीही तुमचं कम्प्युटर शटडाऊन होणार नाही याची गॅरंटी तुम्ही क्लाउडवरती तुमचं अप्लिकेशन डिप्लॉय करून घेतलेली आहे. पण तुमचा दुसरा प्रॉब्लेम हा अजूनही सॉल्व्ह नाही झाला. जर 20 लाख रिक्वेस्ट जी आहेत त्याच्यानंतर तुमचा जो क्लाउडवरती तुम्ही जो मशीन घेतला होता तो हँग मारायला लागला. मग आता इथे हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? हा, तर आता तुमच्याकडे 20 लाख युजर्स आहेत आणि 20 लाख युजर्सला तुम्हाला हॅपीली सर्व्ह करायचं आहे, पण तुमचं कम्प्युटर क्रॅश होत आहे. तर या कंडिशनमध्ये काय करायचं? तर इथे आपल्याला हॉरिझॉन्टल स्केलिंग करण्याची गरज आहे. म्हणजेच काय? तुमचा अल्गोरिदम सध्या एकच कम्प्युटरवरती रन होत आहे. तुम्हाला आणखी असे कॉम्प्युटर्स ऍड करावे लागतील आणि तुमचा अल्गोरिदम हा मल्टिपल कम्प्युटरवरती रन करावा लागेल. फॉर एक्झाम्पल, आधी तुमचा एकच बिग बॉक्स होता. आधी तुमचा हा एकच बॉक्स होता, पण हा पण सफिशियंट नाही आहे 20 लाख रिक्वेस्ट सर्व करायसाठी. त्याच्यामुळे तुम्ही आणखी एक असाच बॉक्स विकत घेऊन आलाय मार्केटमधून आणि तुम्ही तुमचा अल्गोरिदम या बॉक्सवरती पण रन केलाय. आता या बॉक्सची कॅपॅसिटी आहे 20 लाख रिक्वेस्ट आणि या बॉक्सची कॅपॅसिटी आहे 20 लाख रिक्वेस्ट. म्हणजे आता तुम्ही दोन कम्प्युटरचा यूज करून 40 लाख रिक्वेस्ट सर्व करू शकतात हॅपीली. म्हणजे 40 लाख युजर्सना हॅपीली तुमचा सर्व्हिस देऊ शकतात. तर यालाच म्हणतात हॉरिझॉन्टल स्केलिंग. मीन्स बाईंग अ मोर नंबर ऑफ मशीन्स इज नथिंग बट अ हॉरिझॉन्टल स्केलिंग. आणि स्केलेबिलिटी म्हणजे सर्विंग मोर नंबर ऑफ रिक्वेस्ट from your system. Ability to serve more number of requests by your system is nothing but a scalability. तर adding more number of box is nothing but horizontal scaling. तर चला जाणून घेऊया याचे बेनिफिट्स काय आहेत आणि डिमेरिट्स काय आहेत
हॉरिझॉन्टल स्केलिंग आणि व्हर्टिकल स्केलिंग. तर चला बघूया डिफरन्स बिटवीन हॉरिझॉन्टल स्केलिंग अँड व्हर्टिकल स्केलिंग. तर हॉरिझॉन्टल स्केलिंग मध्ये आपल्याला बाय मोर नंबर ऑफ मशीन्स मीन्स देर आर मल्टिपल बॉक्सेस. आणि व्हर्टिकल स्केलिंग मध्ये एकच बिग मशीन आपल्याला यूज करावं लागतं, सिंगल बिग मशीन. दिस इज द फर्स्ट डिफरन्स. नंतर हॉरिझॉन्टल स्केलिंग मध्ये तुम्ही जे रिक्वेस्ट युजर जेव्हा रिक्वेस्ट पाठवेल तेव्हा तो कोणत्या बॉक्सवरती जाणार हे डिसाईड करायसाठी एक लोड बॅलन्सर लागतं. म्हणजे सर्व जे 40 लाख रिक्वेस्ट जर आल्यात तर त्या 40 लाख रिक्वेस्ट एकाच बॉक्सवरती नाही गेल्या पाहिजे, एकाच मशीनवरती नाही गेल्या पाहिजे. जर एकाच मशीनवरती गेला तर मल्टिपल मशीन्स ऍड करायचा काय बेनिफिट. त्याच्यामुळे ते जे 40 लाख रिक्वेस्ट आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झाल्या पाहिजे, जेवढे पण बॉक्स आपण ऍड केलेले आहेत, जेवढे पण मशीन्स आपण ऍड केलेले आहेत. त्याच्यामुळे ते हँडल करण्यासाठी एक लोड बॅलन्सिंग मेकॅनिझम ची गरज लागते. तर हॉरिझॉन्टल स्केलिंग रिक्वायर्स लोड बॅलन्सिंग. आणि व्हर्टिकल स्केलिंग मध्ये लोड बॅलन्सिंग गरज नाही, म्हणजे इट इज नॉट अप्लिकेबल. हा झाला दुसरा डिफरन्स. नंतर हॉरिझॉन्टल स्केलिंग मध्ये जर एखादी मशीन बाय चान्स शटडाऊन झाली, काही कारणास्तव शटडाऊन झाली, तरी तुमचं अप्लिकेशन हे पूर्णपणे शटडाऊन नाही होणार, कारण की बाकी मशीन्स हे रनिंग आहेत. त्याच्यामुळे देर इज नो सिंगल पॉईंट ऑफ फेल्युअर इन हॉरिझॉन्टल स्केलिंग. पण व्हर्टिकल स्केलिंग मध्ये जर तुमचा एकच बॉक्स आहे आणि तो बॉक्स पण शटडाऊन झाला तर तुमचं पूर्ण अप्लिकेशनच डाऊन आहे, म्हणजे तुमच्या कोणत्याच युजर्स रिक्वेस्टना रिस्पॉन्स मिळणार नाही. त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल स्केलिंग ही रेझिलियंट आहे. आणि व्हर्टिकल स्केलिंग इज सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर. ठीक आहे, हा आहे तिसरा डिफरन्स. पुढचा डिफरन्स असा की हॉरिझॉन्टल स्केलिंग मध्ये मल्टिपल मशीन्स हे एकमेकांसोबत इंटरॅक्ट करत असतात, त्याच्यामुळे नेटवर्क कॉस्ट हे जास्त असतात. आणि व्हर्टिकल स्केलिंग मध्ये इंटर प्रोसेस कम्युनिकेशन होत असतं, आणि इंटर प्रोसेस कम्युनिकेशन ही इज ऑलवेज फास्टर दॅन नेटवर्क कॉल. इंटर प्रोसेस कम्युनिकेशन होत असतं बिकॉज सगळ्या प्रोसेसेस ह्या एकाच मशीनवरती रन होत असतात. त्याच्यामुळे एकाच मशीनवरती जे इंटरॅक्शन होतं ते कधी पण फास्टर असणार आहे कम्पेअर टू इंटरॅक्शन बिटवीन 2 डिफरंट मशीन्स इन द नेटवर्क. त्याच्यामुळे हा एक डिफरन्स आहे. हॉरिझॉन्टल स्केलिंग मध्ये नेटवर्क कॉल्स असतात जे की स्लोअर आहेत compared to the inter-process communication, IPC call. हा झाला चौथा डिफरन्स. व्हर्टिकल स्केलिंग मध्ये डेटाबेस हा एकाच मशीनवर असतो, त्याच्यामुळे जे पण डेटाबेस ट्रान्झॅक्शन होतात दे आर ॲटॉमिक इन नेचर. आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्केलिंग मध्ये जे पण डेटाबेस असतात ते मल्टिपल इन्स्टन्सेस असतात डेटाबेससाठी, म्हणजे प्रत्येक मशीनसाठी एक डेटाबेस, कारण की डेटा पण डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. 40 लाख रिक्वेस्टचा जो डेटा असणार आहे तो काही एका डेटाबेसमध्ये स्टोअर होऊ शकत नाही, कारण की त्याला पण मग एकाच मशीनवरती एवढी मोठी हार्ड डिस्क लागेल. त्याच्यामुळे डेटाबेस पण हा डिस्ट्रीब्यूट किंवा हॉरिझॉन्टल स्केल करावा लागेल, आणि डेटा विल रिसाइड ऑन मल्टिपल डेटाबेस इन्स्टन्सेस. सो डेटा हा प्रत्येक इन्स्टन्सवर, समजा एखादी राईट रिक्वेस्ट आली डेटाबेसमध्ये, ती एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये प्रत्येक जेवढे पण 10 इन्स्टन्स असले डेटाबेसचे तर 10 इन्स्टन्सवरती तो डेटा रिफ्लेक्ट होईल एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये याची गॅरंटी नाही, कारण की प्रत्येक इन्स्टन्सवरती तो डेटा रिफ्लेक्ट व्हायला काहीतरी सेकंड्स किंवा काहीतरी नॅनो सेकंड्स, मायक्रो सेकंड्सचा डिले किंवा डिफरन्स असणार आहे.
त्याच्यामुळे डेटा इनकन्सिस्टन्सी तिथे काही प्रमाणात असू शकते इन हॉरिझॉन्टल स्केलिंग. डेटा इनकन्सिस्टन्सी. पण व्हर्टिकल स्केलिंग मध्ये डेटा हा नेहमी कन्सिस्टंट असेल याची गॅरंटी आहे, कारण की डेटाबेस हा त्याच मशीनवरती आहे आणि जे पण ट्रान्झॅक्शन्स होतील दे विल बी इन ऑटोमॅटिक नेचर. हा एक पाचवा डिफरन्स आहे. नंतर आणखी एक डिफरन्स म्हणजे इन व्हर्टिकल स्केलिंग देर आर हार्डवेअर लिमिटेशन्स. आपण ऑलरेडी बघितलंय की जसा युजर लोड वाढतो तसा स्केल हार्डवेअर इन्क्रीज करायचे लिमिटेशन्स असतात. आपण एक बिग कम्प्युटर आणला मार्केटमधून, पण त्याच्यावरती कम्प्युटर मार्केटमध्ये त्याच्या हायर स्केल हायर कॉन्फिगरेशनचं मार्केटमध्ये कम्प्युटर मिळणं हे कठीण असतं. त्याच्यामुळे देर आर हार्डवेअर लिमिटेशन्स इन व्हर्टिकल स्केलिंग. पण हॉरिझॉन्टल स्केलिंगमध्ये तसं काही नाही आहे. तुम्हाला एकाच कम्प्युटरमध्ये तुमचं कॉन्फिगरेशन वाढवायची गरज नाही आहे. तुम्ही एक नवीन कम्प्युटर सेटअप करू शकता. आणि हॉरिझॉन्टल स्केलिंगमध्ये जसे युजर्स वाढतात तसे तुम्ही स्केल पण चांगल्या प्रकारे करू शकतात. बट इन व्हर्टिकल स्केलिंग देर इज अ लिमिटेशन ऑफ स्केलिंग. तर असे हे महत्त्वाचे डिफरन्स आपण बघितले आहेत. आता तुम्ही म्हणसाल व्हॉट इज यूज इन रिअल वर्ल्ड, हॉरिझॉन्टल स्केलिंग और व्हर्टिकल स्केलिंग, या दोघांपैकी कोणता प्रकार हा ॲक्च्युली रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशनमध्ये यूज होतो? तर तसं काही एक परफेक्ट आन्सर या प्रश्नाला नाही आहे. डिपेंड्स ऑन यूज केस. हॉरिझॉन्टल स्केलिंग पण यूज होतं आणि व्हर्टिकल स्केलिंग पण यूज होतं. डिपेंड्स ऑन फुल्ली ऑन यूज केस. म्हणजे बेस्ट ॲप्लिकेशनमध्ये दोन्ही पण यूज होतात. यातले प्लस पॉईंट्स आणि या हॉरिझॉन्टल स्केलिंगमध्ये प्लस पॉईंट्स या दोघांचं एक कॉम्बिनेशन करून ॲप्लिकेशन हे डिप्लॉय केलं जातं. बट द मेजर benefits of vertical scaling is inter-process communication and data consistency. These are good points from the vertical scaling. IPC calls and data consistency. From vertical scaling point of view, what are the good points? Resiliency and scalability. सो या दोघांचे बेनिफिट्स एकत्र करून जे पण एक कॉम्बिनेशन तयार होते, दॅट इज द बेस्ट कॉम्बिनेशन टू स्केल युअर ॲप्लिकेशन. अँड देर आर ऑलवेज ट्रेड ऑफ्स. You can't go with the vertical scaling or only with the horizontal scaling. You have to trade off between these two. Scalability, consistency and resiliency. These are three important points to consider while developing any application. तर मी आय अंडरस्टँड की आजचा टॉपिक थोडा जास्त लेंदी होत आहे. मी अपेक्षा करतो तुम्हाला हा टॉपिक समजला असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच तुमचा प्रश्न कॉमेंट करून विचारू शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.